पृथ्वीराज बाबांनी एक भविष्य वर्तवलं. ह्या ज्या अमेरिकेतल्या फाईल्स आहेत या ओपन व्हायच्या आहेत आणि या ओपन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यावा लागेल. पहिला मराठी पंतप्रधान देशाला मिळेल. तसं एप्स्टन फाईल म्हणजे काय? या एप्स्टन नावाच्या माणसांनी जे काही उपजॉब सगळे केले, अनेक राष्ट्रप्रमुख असतील, काही नेते असतील, काही मुत्सद्दी असतील, काही उद्योगपती असतील, काही खेळाडू असतील, काही सेलिब्रिटी असतील, त्यांचे अशा प्रकारचे संबंध असलेले टेप्स उघड कराव्यात आणि आता त्या फाईल्स 19 डिसेंबरला ओपन कराव्यात असा अमेरिकन सिनेटने कायदा पारित केला. माणिकराव कोकाटे मात्र स्वतःच्या कर्माने गेलेले आहेत. धनंजय मुंडेंचा थेट त्याच्यामध्ये सहभाग आहे की नाही आहे आत्ताच्या वेळेला अजून स्पष्ट झालेलं आहे. पण माणिकराव कोकाटेचा सहभाग या सगळ्या विषयांशी माहिती, त्यांनी जे जे सगळं वादग्रस्त केलं या सगळ्या गोष्टीमध्ये थेट होता. हे न्यायालयामध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे. त्यांना आपण एकदम त्याच्यावर दोषी आहेत असा टप्पा आपण मानणं योग्य नाही. न्यायालय त्याचा निवाडा करतं. 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यातली मुंबई महानगरपालिकेची सगळ्यात निवडणूक सगळ्यात जास्त जवळची आहे. हे बघा, महापालिकेची निवडणूक असू किंवा कुठली निवडणूक, तुम्ही अचानक जनरल नॉलेजचं पुस्तक वाचून परीक्षेचा पेपर देऊ शकत नाही. वर्षभर तयारी करायला लागते. त्याचा प्रत्यंतर या निवडणुकात येईल. आणि तुम्ही जो आघाडीचा विषय म्हणलात किंवा युतीचा, तर मुंबई किंवा मोठ्या शहरांपुरते अलायन्स होत नाही. बाकी ठिकाणी स्थानिक गरजेनुसार केलं जाईल, काय त्या शहरांच्या गरजेनुसार केलं जाईल असं मला वाटतं. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या या वर्तमानच्या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद अलीमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, विषय बरेच आहेत. विषय आपल्यासमोर चर्चा करण्याकरता तुमच्या चर्चेत असलेले, तुम्हाला माहीत असलेले आणि तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असलेले विषय बरेच चर्चेत असतात. मात्र त्यातले काही महत्त्वाचे विषय आपण हातामध्ये घेत असतो. आणि त्यातले काही महत्त्वाचे विषय असे आहेत की एक वेंगा बाबा नावाचा एक भविष्यवेत्ता होऊन गेला आणि त्यांनी जगातल्या घडामोडींबद्दल अनेक भविष्य वर्तवली होती. तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज बाबा यांनी देखील एक भविष्य वर्तवलं होतं. आणि 19 तारखेला देशामध्ये कायापालट होईल, सत्तापालट होईल, भूकंप येईल अशा पद्धतीचं त्यांचं भवितव्य होतं. आणि अमेरिकेमध्ये ज्या एपिस्टन जो जेफ्री होता, याने जेफ्रीनी जे काय सगळे पराक्रम गाजवले होते त्याच्या ज्या फाईल ओपन व्हायच्या होत्या त्या फाईल ओपन झाल्यानंतर नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल आणि भारतामध्ये नवीन पंतप्रधान मिळेल आणि तो महाराष्ट्राचा असेल अशा पद्धतीचं भाकीत त्यांनी वर्तवलं होतं. 19 तारीख काल संपलेली, आज 20 तारीख आहे. अजूनपर्यंत तरी तशा काही हालचाली झालेल्या दिसत नाहीयेत. आपल्याला माहित नाही आपल्याला पुढे काय होईल. मात्र आत्ताच्या घडीला तर तसं काही होत नाही. त्यामुळे त्या विषयावर आपण एक बोलणार आहोत. दुसरा विषय आहे अर्थातच राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. तिकडे धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिपद मिळवण्याकरता धावाधाव करतायत. आणि या पाठोपाठच मुंबई सह राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यानिमित्त ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्या सगळ्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. नाही शैलेंद्र, सुरुवात करूया आपण वेंगा बाबाच्या भविष्यापासून. वेंगा बाबांनी अनेक भवितव्य वर्तवली. तसं आता त्या वेंगा बाबाच्या धर्तीवरती पृथ्वीराज बाबांनी एक भविष्य वर्तवलं. काही चॅनलमध्ये त्यांनी इंटरव्ह्यू दिले आणि त्यांनी असं म्हटलं की ह्या ज्या अमेरिकेतल्या फाईल्स आहेत या ओपन व्हायच्या आहेत आणि या ओपन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यावा लागेल. ते पदच्युत होतील आणि मग महाराष्ट्रातला एक व्यक्ती जो आहे तो देशाच्या पंतप्रधानपदी येईल. याचाच अर्थ पहिला मराठी पंतप्रधान देशाला मिळेल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. त्या निमित्ताने बरीच खळबळ आली, सगळं काय झालं. फाईल ओपनही झालेल्या आहेत, काही प्रमाणामध्ये त्यातलं सत्य बाहेर देखील आलेलं आहे. मात्र ते नरेंद्र मोदींपर्यंत कसं पोहोचणार आहे किंवा कसं पोहोचलं जाईल या संदर्भामध्ये आता काही स्पष्टता येत नाहीये. खरोखर ते नरेंद्र मोदींना अफेक्टिव्ह असणार आहे, नरेंद्र मोदींचा खरोखर त्यामध्ये समावेश आहे नाहीये, नरेंद्र मोदींनी खरंच असं काही केलंय नाहीये, आपल्याला आत्ताच्या वेळेला माहिती नाही. काय मत आहे तुमचं? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे म्हणता वेंगा बाबा, त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी एक 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं की 19 डिसेंबरला देशाच्या पंतप्रधानपदी महाराष्ट्रीयन माणूस असेल, म्हणजे आता जे पंतप्रधान असतील आणि ते जातील पदावर. तर हे विधान त्यांना माहिती आहे. ते मुख्यमंत्री होते, पंतप्रधान कार्यालयामध्ये होते. मी दिल्लीत जेव्हा टेलिव्हिजन चॅनलमध्ये काम करत होतो तेव्हा काँग्रेसच्या वतीने ऑफिशियल ब्रीफिंग झालं हिवाळी सेशन किंवा पावसाळी सेशनच्या वेळेला, लोकसभेच्या संसदेच्या अधिवेशनाच्या वेळेला, की त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांकडे मैफल असायची पत्रकारांची अनौपचारिक, जसं पूर्वी विठ्ठलराव गाडगीळ होते. तर हे लोक पत्रकारांना विश्वासात घेऊन तुम्हाला म्हणून सांगतो किंवा तुम्ही विश्वासाचे म्हणून सांगतो असं म्हणून काही गोष्टी सांगतात.
आता त्याला आपण पुढ्या सोडायच्या म्हणायचं का काय म्हणायचं माहित नाही. पण पृथ्वीराज चव्हाणांची विश्वासार्हता आतापर्यंतची अशी आहे की ते राजकीय मुरब्बी नेते आहेत. ते काही तशा अर्थाने मास लिडर नाहीत शरद पवारांसारखे, पण दिल्लीत म्हणजे जवळपास त्यांचं माध्यमिक शिक्षणापासून पुढचं सगळं करिअर दिल्लीत झालंय. त्यांच्या मातोश्री अनेक वेळा खासदार होत्या, वडील नेहरूंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. तर दिल्लीचं दरबारी राजकारण त्यांना जवळनं माहिती आहे. त्या आणि माजी मुख्यमंत्री पण आहेत ते. पंतप्रधान कार्यालयातले मंत्री होते, राज्यमंत्री. त्यामुळे त्यांना कुठली बातमी केव्हा कशी येते आणि आत्ताच्या टेलिव्हिजनच्या माध्यमात, कारण ते अमेरिकेत अनेक वर्ष राहिले आहेत, त्यामुळे नेटचा वापर करणारे, त्याच्यानंतर अनेक आपल्या प्रेक्षकांना माहिती नसेल की कम्प्युटर ज्या वेळेला आले त्यावेळेला भारतीय भाषांमध्ये कॉम्प्युटर्सचा वापर करणं याच्या साथीच्या संगणक प्रणालींसाठी त्यांनी काम केलंय. म्हणजे बीट्स मुलांनी किंवा अशा ठिकाणी अभ्यागत प्राध्यापक वगैरे म्हणून ते जाणारे गृहस्थ आहेत. तर ते तशा अर्थाने ट्रॅडिशनल पारंपरिक राजकारणी नाही. अभ्यास करणारे, नेटवर बसणारे, बोटं घालून 4-4 तास माहिती काढणारे आहेत. त्यामुळे त्यांनी जेव्हा हे विधान केलं 19 डिसेंबरला पंतप्रधान राहणार नाहीत आणि महाराष्ट्रात माणूस होईल, तेव्हा खळबळ माजली. त्याला आधार काय होता? आता पृथ्वीराज चव्हाण सांगतायत ते खरंच आहे की त्यांनी कुठलाही गौप्यस्फोट नव्हता केला. अमेरिकन सिनेटमध्ये जी चर्चा झाली तिथे एक जे बिल पारित झालं की जे सिनेटने सगळ्यांनी मतदान करून पारित केलं, ते काय होतं? तर एप्स्टन फाईल्स नावाचा जो प्रकार आहे, तो काय प्रकार आहे? तर हे जे मूळ इस्रायली वंशाचे सद्गृहस्थ होते एप्स्टन, ते अतिशय धनाढ्य होते आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मल्टीनॅशनल्सची माणसं, जगातली काही इन्फ्लुएन्शियल माणसं, काही उद्योगपती, काही राष्ट्रप्रमुख किंवा काही खेळाडू, आंतरराष्ट्रीय, अगदी मायकेल जॅक्सनचाही समावेश आहे त्याच्यात, डोनाल्ड ट्रम्प आहेत, एक ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स अँड्रू आहेत. तर या सगळ्या लोकांना अनेक वेळेला असं होतं की 2-3 प्रकारची आंतरराष्ट्रीय जी रॅकेट्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मागे अदनान खशोगीचं नाव घातलं होतं की जो आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्रांचा दलाल होता आणि मग आपल्याकडे बोफोर्स गाजलं. तसं अमेरिकेमध्ये मोनिका लेविन्स्कीचं प्रकरण गाजलं होतं, बिल क्लिंटन, बिल क्लिंटन यांचं. मला वाटतं केनेडींच्यावर असे अनेक आरोप झाले होते. वॉटरगेटचा विषय. नाही, वॉटरगेट नव्हे, महिला विषय. तर असे जे आरोप झाले होते, म्हणजे त्यांचा खून झाला म्हणून नाही तर कदाचित त्याच्यावरच काहीतरी बालंड आलं असतं त्यांच्यावर तसं. तर अशा प्रकारचं तुम्ही इतिहासात वाचलं तर लक्षात येतं. आणि त्यामुळे आत्ता सेक्स रॅकेट हा एक प्रकार आहे. एक शस्त्रास्त्रांच्या दलालीचा असो आणि तिसरं ड्रग्सचं रॅकेट असतं, ज्याचं आता धुरंधर चित्रपट एक असो. आपल्याला माहिती आहे की अशी कोव्हर्ट ऑपरेशन्स केली जातात. तसं एखाद्या राष्ट्रामध्ये जाऊन दुसऱ्या तिसऱ्या राष्ट्रप्रमुखाचं काही टेप करणं, त्याचे काही व्हिडिओ काढणं, असे प्रकार आहेत. तसं हे लहान मुली, पूर्वीच्या काळामध्ये विषकन्या नावाचा जो प्रकार होता, विषकन्या होता, तर हल्ली हनी ट्रॅप हा शब्द पॉप्युलर आहे. तसं लहान मुली म्हणजे अल्पवयीन मुलींना त्यांचं ह्युमन ट्रॅफिकिंग जे म्हणतात, म्हणजे मानवी तस्करी, तसं त्यांना, म्हणजे हा जो माणूस आहे एप्स्टन, त्याच्या स्वतःच्या मालकीचं बेट वगैरे आहे. मग एखाद्या खासगी विमानाने एकदम 50 मुली गेल्या आणि कुठल्या तरी VIP लोकांना पुरवल्या गेल्या, हे आपल्या समाजात खूप धक्कादायक वाटतं. पण अमेरिकेमध्ये सेक्स रॅकेट्सच्या बातम्या अनेक वेळेला आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कायदे जे आहेत ना, त्याच्यात आपल्याकडे देखील संबंधित व्यक्तीने तक्रार केल्यानंतर कॉग्निझन्स पोलीस घेतात. नाहीतर तेरी भी चूप मेरी भी चूप अशा पद्धतीचं होतं. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे स्त्री पुरुष समानता त्या प्रमाणात नाही. अमेरिकन सोसायटी तशी फॉरवर्ड लुकिंग आहे. आता त्या लहान मुलीने कुणीतरी तक्रार केल्यानंतर 15-17 वर्षापूर्वी पहिलं प्रकरण आलं आणि हे सद्गृहस्थ अटक झाली. नंतर 19 साली ते अटक होऊन 19 साली त्यांची कस्टडीमध्ये मृत्यू झाला. तो संशयास्पद झाला या एप्स्टन गृहस्थांचा. आणि मग अपघाताने एप्स्टन फाईल म्हणजे काय, तर असे यौन संबंध किंवा एखाद्या लहान मुलीबरोबरचे संबंध असलेला प्रकार टेप केला गेला. आणि त्या अनेक टेप ज्या आहेत, त्या ज्या फाईल्स आहेत, आपल्याकडे काही सिनेमे केरळा फाईल्स, काश्मीरी फाईल्स गाजले, तसं एप्स्टन फाईल म्हणजे काय, या एप्स्टन नावाच्या माणसांनी जे काही उपद्रव सगळे केले, अनेक राष्ट्रप्रमुख असतील, काही नेते असतील, काही मुत्सद्दी असतील, काही उद्योगपती असतील, काही खेळाडू असतील, काही सेलिब्रिटी असतील, त्यांचे अशा प्रकारचे संबंध असलेले टेप्स उघड कराव्यात. आणि या पद्धतीची मागणी अमेरिकेत जोर धरू लागली. आपले डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव असल्यामुळे त्याला विरोध केला गेला आधी, पण शेवटी त्यांनाही झुकावं लागलं तिथल्या जनमताच्या रेट्यापुढे. आणि आता त्या फाईल्स 19 डिसेंबरला ओपन कराव्यात असा अमेरिकन सिनेटने कायदा पारित केला. त्याची बातमी बघून नेटवरनं सोशल मीडियावर खूप चर्चा अमेरिकेत सुरू झाली. मग त्यात काही लोकांची नावं आली, कारण आधीच्या काही टेप्स मधनं काही नावं पुढे आली. मग सोशल मीडियात चर्चा व्हायला लागली आणि त्याचा आधार घेऊन पृथ्वीराज चव्हाणांनी ते विधान केलं. आता 19 डिसेंबरला काय, 19 डिसेंबरला काय, 19 डिसेंबरला काय, आज आता अमेरिका आणि भारत याच्यातला तारखेचा जर फरक पाहिला तर तिथे काहीही जरी झालं, म्हणजे आपण कशावरनं हे बोलूया
की आपल्याकडे अनेक मोठे मोठे पत्रकार की जे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत की जे 100% मोदी विरोधी आहेत. ते नाव घेऊन मोदींचं नाव असं बोलतात त्याच्यात, पण पुढे काय म्हणतात यात काही होणार नाही. कारण हे लोक असं म्हणतील त्या डॉक्टर आहेत किंवा अमेरिकेतल्या एखाद्या फाईलवर आम्ही विश्वास का ठेवू. म्हणजे लालकृष्ण अडवाणींचं नाव जय तायरीमध्ये आलं तो जयंत बंधूंच्या, त्यावेळेला त्यांनी नैतिक स्टँड घेतला आणि काय म्हणाले की त्यातनं सगळ्या आरोपातनं मी मुक्त होत नाही, पूर्णपणे दोषमुक्त होत नाही तोपर्यंत मी पार्लमेंटमध्ये येणार नाही. सेम उदाहरण माणिकराव गावित काँग्रेसचे गृहराज्यमंत्री होते, त्यांच्यावर आरोप झाला त्यावेळेला सुषमा स्वराज भाजपच्या, त्यांनी गावितांच्या बाजूने भाषण केलं पार्लमेंटमध्ये. आज राजकारण तसं राहिलेलं नाही आणि तेथेही तसं झालेलं. याचा अर्थ आपले काही नेते दोषी आहेत असं मी म्हणत नाही या सगळ्या प्रकारात, पण उद्या नाव कोणाचं आलं तरी हे सरळ स्टँड असं घेतील की त्या ज्या काही फाईल किंवा टेप आहेत त्या डॉक्टर आहेत, मॅनिप्युलेटेड आहेत किंवा AI जनरेटेड आहेत, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेने केलेल्या आहेत. आता ह्याची व्हेरासिटी कोण करणार, कोर्ट कचेऱ्या कोण करणार, तोपर्यंत मोदी रिटायर होऊन जातील उद्या आरोप झाला तरी. त्यामुळे मला असं वाटत नाही की 19 डिसेंबरला का पृथ्वीराज चव्हाणांनी हेडलाईन दिली. आता मराठी माणूस आज 19ला तरी झालेलं नाहीये पंतप्रधान, त्यात ते भविष्य कदाचित त्यांचं घडलेलं आहे. पण त्या ज्या गडबडीवर वाटत होतं, नावं जरी आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजली, हेडलाईन्स मध्ये आली इंटरनॅशनल, तरी भारतात थोडीफार खळबळ माजेल, विरोधात करतील, सोशल मीडियावर गाजेल, पण त्यातनं सत्ता बदल होईल असं मला आता तरी वाटत नाही. निश्चितपणे हा जो प्रकार ज्यावेळेला प्रत्यक्ष घडेल, प्रत्यक्ष त्या सगळ्या गोष्टी येतील, त्याच्यावरती पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू होईल, त्यावेळेला आपण नव्याने पुन्हा चर्चा करूया. आता आपण थोडंसं पुढे सरकूया, महाराष्ट्रामध्ये येऊया. महाराष्ट्रामध्ये गेले वर्ष झालं सत्ता आलेली आहे, महायुतीची सत्ता आली आहे, 232 आमदार आहेत. इतकं तगडं बहुमत असताना देखील सरकार अद्याप अस्थिरच आहे, अद्याप त्याला स्थिरता मिळालेली नाही. अशामध्ये 2 वेळेला त्या सगळ्या गोष्टीमधून कम्प्लिटली 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, म्हणजे ही सरकारकरता अत्यंत नामुष्की आहे. पहिले मंत्री होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, आणि दुसरे मंत्री आहेत तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांचं. धनंजय मुंडे कशामुळे गेले काय वेळा याच्यावरती आपण नको जाऊया. त्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे काय सगळं बाहेर आलं त्यामध्ये त्याला जावं लागलं. माणिकराव कोकाटे मात्र स्वतःच्या कर्माने गेलेले आहेत. धनंजय मुंडेचा थेट त्याच्यामध्ये सहभाग आहे की नाही आहे आत्ताच्या वेळेला अजून स्पष्ट झालेलं आहे, पण माणिकराव कोकाटेचा सहभाग या सगळ्या विषयांशी म्हणजे त्यांनी जे जे सगळं वादग्रस्त केलं या सगळ्या गोष्टीमध्ये थेट होता, हे न्यायालयामध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्यांना जावं लागलेलं आहे मंत्रिपदावरून. त्यांची आमदारकी जेमतेम वाचलेली आहे. खरं तर ती वाचायचंही काही कारण नाही, कारण उच्च न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केलेलं नाही. याचाच अर्थ विधानसभा अध्यक्षांनी त्यांना कधीही पदच्युत करायला हवं, कधीही त्यांची आमदारकी रद्द करायला हवी. अर्थात हे होत नाहीये. सुनील केदार ज्यांना 5 वर्षाची शिक्षा झाली त्यांचं 24 तासामध्ये आमदारकी गेली. मात्र माणिकराव कोकाटे यांना फेब्रुवारीमध्ये दोषी करा दिलं, त्यांच्यावर दोष सिद्ध झाला, 2 वर्षाची शिक्षा झाली. त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यापर्यंत सत्र न्यायालयाने पुन्हा 16 तारखेला त्यांना दोषी व्यक्त केलं. उच्च न्यायालयाने पण त्यांना दोषमुक्त केलं नाही. तरी अद्याप 24 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा, म्हणजे ते 8 महिने हे काही दिवस आणि नंतर 24 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा विधानसभा अध्यक्षांना त्यांना आमदारकीतून मुक्त करावं असं वाटलेलं नाहीये. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे असं वाटत नाही आपल्याला? नाही, आता न्यायालयाने जो काही काल निकाल दिलाय त्याच्यामध्ये 2 वर्षाची कैदेची शिक्षा जी आहे त्याला स्थगिती मिळावी हा अर्ज होता, स्पेशल लीव्ह पिटिशन. तर तो अर्ज फेटाळला. म्हणजे काय तर 2 वर्ष दिलेलं नाही. नाही, ऐका ना, मी सांगतो ना. 2 वर्षाच्या कैदेला स्थगिती द्यायला नकार दिलाय, म्हणजे 2 वर्षाची कैद होणार आहे. मग त्यांचं सस्पेन्शन म्हणजे काय तर जे अटक वॉरंट जारी केलं होतं त्याला सस्पेन्शन केलं. म्हणजे काय केलं तर ते जे लीलावती हॉस्पिटलचे रिपोर्ट्स आहेत त्यांची अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांना ओपन हार्ट सर्जरी सांगितलेली आहे. तर आता त्यांना जर ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार असेल तर त्यांना आता अटक नाही करता येणार, तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावं. त्यामुळे ती इमिजिएट अटकेचं वॉरंट आहे ते सस्पेंड केलंय असं मला वाटतंय. कारण त्याचे अर्थ वेगळ्या पद्धतीने काढले जातात. कारण त्या वकिलांनी जो बाईट दिला त्यातनंही संदिग्धता आहे. कोर्टाचं अख्खं निकालपत्र आपल्याला माहित नाही आणि अंतिम सुनावणीपर्यंत त्याला वेळ लागेल. त्यामुळे आत्ता त्याचा अर्थ असा आहे की 2 वर्षाची कैद आहे ती कायम आहे, पण ती आत्ता इमिजिएट त्यांना होणार नाही कारण त्याचं हेल्थचं ग्राउंड असणार आहे. त्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी किंवा ओपन हार्ट सर्जरी, कारण बायपास सांगितलेली आहे, त्यांची फॅमिली आणि कोकाटे मिळून विचार मसलत करतील आणि सांगतील डॉक्टरांना आम्हाला काय करायचे. हा चॉईस आहे. म्हणजे तितक्या अर्जन्सीने यापूर्वी त्यांना 2 स्टेंट टाकलेले आहेत हृदयात. त्यामुळे ते सिनियर सिटीजन आहेत हे याचिकाकर्त्यांनी पण मान्य केलंय. त्यामुळे त्यांनी असा आग्रह धरला होता की त्यांचं जे गैरवर्तन आहे ते जर निसंशय सिद्ध होत असेल तर त्यांना पदमुक्त करावं. त्यांनी राजीनामा दिलाय मंत्रिपदाचा. त्यांची आमदारकी जाईल का? 100% जाईल असं मला वाटतं. त्याच्याही पलीकडे जाऊ मला असं वाटतं
की एक शेवटचा ठोका किंवा घाव म्हणतो ना, तसं हे प्रकरण आहे. एकूण त्या प्रकरणाकडे जर पाहिलं ना, तर त्याच्यामध्ये दोन भावांनी रेशन कार्डच्या आधारे अ, अल्प उत्पन्न गटात घर घेणं याच्यात मला फार गैर वाटत नाही, लोकांना धक्का बसेल. त्याचं कारण असं आहे की आपली जॉईंट फॅमिली असेल तर माझं आणि माझ्या सख्या भावाचं नाव रेशन कार्डवर एकाच कुटुंबात येतं. त्यांनी अल्प उत्पन्न गटात अर्ज केला, मी अर्ज केला एक वेळेला, आणि दोघांना माहित नाही असे होऊ शकतं. सगळे योगायोग राजकारणाच्या बाबतीत घडतात. आता त्यांची 25 एकर जमीन होती का, ती त्यांनी लपवून ठेवलं का, आणि मग अल्प उत्पन्न कसे झाले, हे वादाचे मुद्दे आहेत. आणि ते न्यायालयात त्याच्याकडे बघून जो काही निवाडा देईल तो मान्य करावा लागेल. मुळामध्ये आधी आमचं उत्पन्न कमी होतं आणि नंतर ते वाढलं, ही जर परिस्थिती त्यांच्या पुराव्याने सिद्ध होत असेल तर त्यांना आपण एकदम त्याच्यावर दोषी आहेत असा टप्पा आपण मानणं योग्य नाही. न्यायालय त्याचा निवाडा करतं. तेव्हा न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यांचं मंत्रिपद घेणं आणि कोकाट्यांची ही पहिली वेळ नाही. एकदा जाहीर म्हणजे 5 वेळेला आमदार, मंत्री झाल्यावर कृषी मंत्री असताना शेतकरी भिकारी आहे असं म्हणणं, किंवा ते विधान दुरुस्त करताना मी शेतकरी भिकारी नाही तर सरकार भिकारी आहे असं म्हणलो, असं म्हणणं, तर हे सगळंच कुठेतरी अनटेनेबल म्हणतो इंग्रजीत, म्हणजे त्यांना पदावर ठेवणं योग्यच नव्हतं. तरी देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मजबुरी आहे की चांगली माणसं नाहीत, कारण आधी धनंजय मुंडे गेलेत पदावरनं, आता ते गेलेत. एकनाथ शिंदेकडे देखील जे त्यांच्याकडे आमदार आले त्याच्यामध्ये जे काय आमदार आहेत त्यांचे प्रताप आपण पाहतोय, बेडरूम मध्ये पैसे, अमुक तमुक, या सगळ्यातनं, किंवा बोलभांड असणं, काय वाटेल ते बोलणं, या सगळ्यातनं नेत्यांनी तोंडावर संयम ठेवणं, त्याच्यानंतर त्यांच्या वर्तनातनं त्यांच्या स्केलेटन्स नसणं आणि ते बाहेर न येणं, म्हणजे असून बाहेर आणू नका असं मी म्हणत नाहीये. मुळातच ते काही सद्वर्तनी लोक नाही. त्यामुळे कोणी ना कोणीतरी कधी ना कधीतरी, म्हणजे मंत्री कमी पडले तर चिरंजीव पार्थ पवारांकडे तांडतात अजित पवारांना. त्यामुळे त्यांची जी काही कर्म आहेत ती दत्त म्हणून पुढे उभी राहतात, तशी आता पुढे उभी राहतात. सरकारलाही डोकेदुखी. 1 वर्ष झाल्यानंतर फडणवीसांची प्रतिमा भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारे अशी होऊ लागली. सरकारची 1 वर्षानंतर हे परिणाम काय, तर स्कॅन्डल्स बाहेर येतात. ही चर्चा आता जास्ती 1 वर्षात. आणि सरकार निष्क्रिय वाटत नाहीये, कारण इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट चालू आहेत. पण मंत्र्यांचे प्रताप, एक मंत्री गेला, दुसरा मंत्री आत्ता गेला, आता नेमायचं कोणाला आणि त्याचे काही प्रताप नाहीत ना, हे चेक कसं करायचं. दुसरीकडे पालकमंत्रीपदाची भांडणं आहेत, तिसरीकडे आता निवडणुकीची भांडणं होतील ती वेगळीच. तरी आता शिंदे रुसेन असे म्हणजे दरेगावला जात नाहीत फारसे, पण अदरवाईज सगळं काय आलबेल नाही हे आहे. त्यामुळे कोकांड्यांचा राजीनामा या आधीच व्हायला पाहिजे होता. या तुमच्या मताशी सहमत आहे. फक्त त्यांच्या हेल्थ ग्राउंडसाठी आपण त्यांना असं निर्णयपणे म्हणणं योग्य नाही की त्यांना उचला आणि जेलमध्ये टाका. मुद्दा त्यांचे मुद्दा एवढाच आहे की त्याला आपण आमदार किंवा पदावरून घालवणारे आपण कोण, किंवा नाही बरोबर आपण कोण, पण मुद्दा एवढाच आहे की सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा झाली नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यामध्ये. त्यावेळेला त्यांना 24 तासामध्ये पदमुक्त करण्यात आलं, आमदारकी त्याची रद्द करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेतला. राहुल गांधी यांना तिकडे अहमदाबाद न्यायालयाची 2 वर्षाची शिक्षा सुनावली, त्यांची खासदारी 24 तासाच्या आत रद्द करण्यात आली. तिकडे न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर 24 तासात रद्द झाली. इकडे फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांना शिक्षा सुनावली, त्याच्यानंतर 16 डिसेंबरला त्यांना शिक्षा कायम करण्यात आली. उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा रद्द केलेली नाही. एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांची आमदारकी रद्द होत नाहीये. याच्यामध्ये निश्चितपणे म्हणजे आपला तो बाब आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ड एक्झॅक्शन पद्धतीचा प्रकार. एनेबल फॉर्म मधलं जे वाक्य आहे की सगळ्यांना समान कायदे आहेत, बट सम आर मोर इक्वल. तसं केदार कुठल्या पक्षाचे होते, राहुल गांधी कुठल्या पक्षाचे होते, कोकाटे कुठल्या पक्षाचे आहेत, हे येणारच आहे. आणि तुम्ही म्हणाला तीच पण आहे, आपला तो बाब आहे, दुसऱ्याचा ते कार्ड, अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही त्या बाजूला आहात का या बाजूला, त्याच्यावरनं सगळी इंटरप्रिटेशन बदलतात. म्हणून आपल्याला किती, आणि आपण आपलं मत मांडतोय, त्यामुळे कोकाट्यांना पदमुक्तही करायला पाहिजे आणि ते आमदारकी त्याची गेली तर ते जाईलच. ते लोकप्रतिनिधित्व कायद्यात 6 वर्ष निवडणूक लढणार नाहीत वगैरे, ते सगळं होईल पुढे. परंतु मुळात कुठल्याच पक्षाने त्यांना तिकीटही द्यायला नको असं त्यांचं वर्तन आहे आतापर्यंत, असं मला वाटतं. आणि ती कारवाई करण्याची कुठल्याही पक्ष नेत्यात नाही, कारण तेही गरजू झालेले आहेत, लाचार झालेत, बिचारे झाले. त्यामुळे ते होणार नाही निश्चितपणे. त्याच मुद्द्याला धरून पुढचा मुद्दा असा येतो की ज्यांना वर्षभरापूर्वी पदावरून जावं लागला, 2 वर्ष पूर्ण झालेलं नाही त्या गोष्टीला, धनंजय मुंडे वो पुन्हा एका मंत्रिपदाकडे आस लावून बसलेले आहेत. कारण त्यांचं मंत्रिपद गेल्यानंतर एक नवीन ओबीसी नेता हवा म्हणून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलं होतं. आधी छगन भुजबळ नाराज होते, त्यांना मंत्रिपद देऊन त्यांना खुश करण्यात आलेलं आहे. आता मुंडे पुन्हा एकदा मंत्रिपद मिळवण्याकरता आस लावून बसलेले आहेत. थेट दिल्लीपर्यंत धाव घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीसांकडे आपली गळणार नाही किंवा आपल्याला काय सहजासहजी प्रवेश मिळणार नाही असं त्याला वाटलं असेल. त्यांना त्यापेक्षा थेट वरच्या नेत्यांनाच गाठलेलं बरं असं म्हणून त्यांनी ते भेट घेतली त्यांची, आणि त्यांनी कदाचित ते प्रयत्न केलेले दिसतात. म्हणजे कुठेतरी काही करा, माझ्यावरच्या आरोपांचं काही होऊ दे, माझ्या आरोपांचा शहानिशा होऊ दे नको होऊ दे, मी निर्दोष सिद्ध होऊ दे नको होऊ दे,
मला मंत्रिमंडळात घ्या, अशा पद्धतीची ती काय धावाधाव सुरू आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघा, तुम्ही जे म्हणालात ना की फडणवीसांकडे आपली डाळ शिजणार नाही, तर मला असं वाटत नाही कदाचित फडणवीसांनी सांगितलं असेल तुम्ही दिल्लीला जा, माझ्या घरात तोडणं नको, अशी शक्यता आहे, आपल्याला माहित नाही. परंतु धनंजय मुंडेंनी आत्ता माणिकराव कोकाटेंचा राजीनामा होत असताना मंत्रिपद मिळण्यासाठी प्रयत्न करणं हे मुळात योग्य नाही असं मला वाटतं. त्याचं कारण असं की त्याने या सरकारची अब्रूची लक्तर वेशीवर आणखीन टांगली जाते. त्याचं कारण असं की जितेंद्र आव्हाडांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय चांगली आहे या संदर्भात. ते म्हणाले धनंजय मुंडे मंत्रिपदाचा काय प्रयत्न करतात, त्यांच्या मानगुटीवर वाल्मिक कराडचं भूत बसलंय. दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी जी टीका केली ती पण योग्य आहे की आज अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, ते देशाचे सहकार मंत्री देखील आहेत. सहकार हा विषय कन्करंट लिस्ट मध्ये आहे, म्हणजे सामायिक यादीत आहे. राज्याच्या यादीत असतो आणि केंद्राच्या अखत्यारीत असतो, जसा शेतीचा असतो. तसं सहकाराच्या संदर्भात मुंडेंचा काही प्रश्न असेल ते अमित शहाकडे गेले असतील तर राज्याचा सहकार मंत्री अपयशी ठरलाय का, किंवा गृहखात्या संदर्भात त्यांना काही अडचण आहे का म्हणून ते गेलेत का, म्हणजे परत राज्यातले फडणवीस आणि हे लोक अपयशी ठरलेत का? धनंजय मुंडेंना अमित शहाना भेटण्याची गरज काय आणि ते गोपनीय ठेवण्याची गरज काय? जर काही एखादा वाढदिवसाला माणूस गेला शुभेच्छा दिला तर समजू शकतो, पण त्यांनी भेट घेतली, चर्चा कशाची चर्चा केली सांगावं ना, की माझ्या घरी गणपती कसा बसू याची चर्चा केली का, आणखीन काही माझ्या प्रकरणांची चर्चा केली का, माझ्या कारखान्याला काय अडचण आहे याची चर्चा केली का, माझ्या बहिणीला निवडणुकीत मी कसं हरवलं त्याची चर्चा केली? काय चर्चा केली त्यांनी अमित शहाशी? आणि त्यात लपवण्यासारखं काय आहे? आणि जर लपवलं जेवढं झाकायला जाल तेवढं ते बाहेर येतं. तसं अमित शहाना जाऊन धनंजय मुंडेंनी माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भेटणं हे सरकारची प्रतिमा खराब करणारीच घटना आहे. आणि काही पलीकडे जाऊन धनंजय मुंडेंच्या त्या संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये अजूनही त्या फॅमिलीला न्याय मिळाला नाही ही त्यांची भावना आहे. आजही वाल्मिक कराड अटकेत आहेत. मध्यंतरी धनंजय मुंडे परळीतल्या एका भाषणात म्हणाले की आज एका माणसाला आपण मिस करतोय, म्हणजे आज वाल्मिक कराड ज्या प्रकारे जेलमध्ये गेले त्यांच्याबद्दल एका माणसाला व्यक्तीला मिस करतोय, म्हणजे आज हे जे एकूण राजकारणाचा स्तर जो घसरलाय त्याच्यामध्ये गुन्हा पुन्हांचं प्राबल्य होणं आणि त्यांच्या आधारे निवडणुका जिंकणं त्यांची अपरिहार्यता असणं बाहुबलीची ही मुलं दर्शवतं. म्हणजे धनंजय मुंडेंना जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडांचं नाव न घेता आठवण काढावी लागते. आज एका व्यक्तीला आपण मिस करतोय असं ते म्हणतात आणि लोक टाळ्या वाजवतात. कारण काय, ते लोकही सगळे त्याच्यावर अवलंबून आहेत. लोक सामान्य माणूस जोपर्यंत म्हणजे दहशत माजवणाऱ्यापेक्षा भेकडपणे घरात बसणारे जास्त दोषी आहेत असं मला वाटतं. आणि या कॉन्टेक्स्टमध्ये धनंजय मुंडेंनी अमित शहाना जाऊन भेटणं हे धनंजय मुंडेच्या प्रतिमेलाही चांगलं नाही. ठीक आहे, त्यांचं काय व्हायचं ते बघतील, पण सरकारची प्रतिमा खराब करणार, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा खराब करणारं निश्चित आहे. निश्चितपणे. आपण थोडंसं पुढे सरूया. 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यातली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सगळ्यात जास्त जवळची आहे. मधल्या काळामध्ये आपण बघितलं की सगळीकडे सूर असाच होता की भाजप स्वतंत्रपणे लढेल, शिवसेनेला सोबत घेणार नाही, म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेणार नाही. मात्र मधल्या काळामध्ये एक डेव्हलपमेंट अशी झाली की रवींद्र चव्हाण दिल्लीला जाऊन भेटले अमित शहाना, त्यांची मिटिंग झाली. त्या मिटिंग नंतर थेट त्यांची मिटिंग एकनाथ शिंदेशी झाली. म्हणजे दिल्लीनी डोळे वटारले म्हणून यांना भेट घ्यावी लागली असं म्हणता येईल का, किंवा एकनाथ शिंदेना नेमका काय निरोप द्यायचा होता म्हणून अमित शहाच्या मार्फत तो निरोप एकनाथ शिंदेला देण्यात आलेला आहे. म्हणजे अमित शहाचा निरोप रवींद्र चव्हाणांच्या मार्फत काय देण्यात आलेला आहे. हे एकीकडे सुरू असताना अजित पवारांना बऱ्याच ठिकाणी महायुतीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही, अगदी मुंबईत सुद्धा होताना दिसत नाही. आपण या विषयावरती आपल्याला काय म्हणता येईल? 2-3 गोष्टी अशा आहेत की एकनाथ शिंदे काही कुठली गोष्ट झाली महाराष्ट्रात की फडणवीस आणि अजित पवार यांचं एक किती नाही म्हटलं तरी अंडरस्टँडिंग जास्त आहे असं दिसतंय. आणि अमित शहाकडे थेट एकनाथ शिंदे जातात वारंवार. हे वेळोवेळी दिसतंय, भाषणांमधनंही दिसतंय, वावरातही दिसतंय, त्यांच्या बॉडी लँग्वेज मधनंही दिसतंय. हे सगळं असताना फडणवीस हे तसे हुशार राजकारणी आहेत, त्यामुळे ते काही एकनाथ शिंदेची तक्रार घेऊन वरती गेलेले नाहीत. ते मुख्यमंत्री आपला कारभार करतात. म्हणून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गेले वरती आणि अमित शहाशी चर्चा करून आले. आणि त्यानंतर जर एकनाथ शिंदेना समज दिली असेल, कारण काय परिस्थितीजन्य पुरावा तुम्ही म्हणालात तसा रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेची भेट झाली आणि हे वातावरण निवडलं, तर तावरनं ताकभात आणि शीतावरनं भाताची परीक्षा या न्यायाने रवींद्र चव्हाण भेटल्यानंतर अमित शहाना जर वातावरण निवडलं असेल आणि दोन्ही पक्षांचे स्मूथ रिलेशन व्हायला लागले असतील तर याचा अर्थ वर्ण काहीतरी सांगितलंय असं समजायला हरकत नाही. मग ते काय सांगितलंय, तर मी पहिल्यापासून आपले मागचे एपिसोड जरी काढून पाहिले तरी हे लक्षात येईल की राज्यभर महायुती म्हणून लढतील असं नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थानिक परिस्थिती, स्थानिक नेत्यांचे हेवे दावे, कोणाचं कोणाशी 36 सागड आहे, विळ्या बोबल्याचं सख्य आहे, कोणाची मैत्री आहे, पक्षात असून देखील
हे सगळं लक्षात घेऊन इक्वेशन राजकीय बनतात आणि त्या आधारे म्हणजे जसं अगदी खालच्या झेडपी ग्रामपंचायत आणि त्याला चिन्ह नसतं, थोडंसं वरती आलं की चिन्ह येतं. महापालिकांच्या पातळीवर जसं पुण्यामध्ये करमाडींना बाजूला ठेवायला म्हणजे पुणे पॅटर्न झाला. म्हणजे काय, राष्ट्रवादी एकत्र, शरद पवार अजित पवारांची एकत्र राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप एकत्र आले ते काँग्रेसच्या विरोधात. म्हणजे हे तर पुण्यासारख्या मोठ्या शहरात. तसं वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या गरजांनुसार ते अलायन्सेस केले जातात. हे जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे असतात त्याचा अर्थ विधानसभा किंवा लोकसभेला तर होईल असं नाही. म्हणजे आज विधानसभेतलं जे सरकार आहे ते मजबूत आहे तर तसंच राहील 3 पक्षांचं. लोकसभेला काही प्रश्न नाही. पण खाली स्थानिक पातळीच्या गरजांनुसार हे अलायन्सेस तात्कालिक केले जातील. जसं रामविलास पासवान, लालू प्रसाद आणि नितीश कुमार हे एकमेकांच्या विरोधात घमासान लढायच्या बिहारमध्ये, पण मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये तिघही असायचे. हे उदाहरण का देतोय, तशी नावं राष्ट्रीय पातळीवर माहिती आहेत म्हणून. तसं आपल्याकडे आता महाराष्ट्रामध्ये खालच्या पातळीवर मराठवाड्यात, विदर्भामध्ये, कोकणामध्ये जसं राणे 2 भाऊ 2 पक्षात आहे. एक भावाने आता नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्याच माणसाचं स्टिक केलं, पण त्याचा राग रवींद्र चव्हाणांवर आहे, आपले वडील किंवा भावावर नाहीये. तसं स्थानिक हेवेदावे, स्थानिक शत्रुत्व ही लक्षात घेऊन मैत्री, अलायन्स, आघाड्या या केल्या जातील. मात्र भारतीय जनता पक्षाला मुंबई, तुम्ही जे म्हणाला जवळची निवडणूक आहे, सगळ्या महापालिका होत आहेत, पण भारतीय जनता पक्षासाठी मुंबई महत्वाची आणि त्यांनी ती जिंकायची असा निर्धार केलाय मुंबई पालिका. त्याची अनेक कारण आहेत. त्यातलं एक महत्वाचं कारण आशियातली सगळ्यात श्रीमंत महापालिका, अनेक राज्यांच्या पेक्षा जास्ती बजेट आहे. म्हणजे 74,427 कोटी वगैरे बजेट आहे यंदाचं. म्हणजे वर्षाचं जे बजेट आहे ते भारतातल्या कुठल्याच महापालिकेचं नाही. म्हणजे दुप्पट तिपटीने जास्त आहे सगळ्या महापालिकांपेक्षा, एखाद्या राज्यांपेक्षा जास्ती आहे. म्हणून मुंबई महापालिकेवर आतापर्यंत शिवसेनेची अबाधित सत्ता होती आणि मागच्या निवडणुकीला 17 साली 82 आणि 84 असे जे नगरसेवक आले त्यावेळेला भारतीय जनता पक्ष 2 मागे पडला. आणि आता उद्धव ठाकरेंची सेना फुटल्यानंतर भारतीय जनता पक्षाला संधी आहे ती महापालिका जिंकण्याची. म्हणून त्यांना एकनाथ शिंदे बरोबर आणणं हे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने वरनं सांगितलं गेलं असेल मुंबई महापालिकेत महायुती एकत्र लढतील. कदाचित अजित पवार वेगळे लढले तरी फरक पडत नाही, कारण अजित पवार शरद पवारांची एकत्र मतं 5%. खूप फरक पडेल असं मला वाटत नाही. आणि महायुतीला अपर हँड आहेच मुंबईत, पण ते नो स्टॉक अनडन म्हणतो इंग्रजीत, तसं कुठलीही फट ठेवायला तयार नाहीत. अशा प्रकारे निवडणूक लढतील. 2 ठाकरे एकत्र येऊन काँग्रेस त्यांच्या बरोबर येऊ, अल्पसंख्य येऊ, त्याच्यात आणखीन काही अलायन्सेस करो, काही करो. राज ठाकरे आता गल्लीबोळात फिरतील, उद्धव ठाकरे फिरतील, आणि हे बरोबर आहेत, नेते म्हणून केलंच पाहिजे. पण मला असं वाटतं की अपर हँड हा महायुतीला आहे. त्याची अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये फडणवीसांचं नेतृत्व आहे, एकनाथ शिंदेसारखा नेता आहे, नेतृत्वाची मतं आहेत, उद्धव ठाकरेंनी काही केलं नाही, निष्क्रियता होती, हे आहे. त्यामुळे ते आत्ता गल्लीबोळात फिरतात. तसे मुख्यमंत्री असताना फिरले असते तर कदाचित जास्ती फायदा आला असता. राज ठाकरे आज गल्लीबोळात फिरतात, ते आयव्हरी टॉवर मधलेच नेते, ते कुठे गल्लीबोळात फिरलेत कधी? आपल्या मुलाच्यासाठी आले असले प्रचारात, अदरवाईज कुठे दिसलेत फार. त्यामुळे हे बघा, महापालिकेची निवडणूक असू किंवा कुठली निवडणूक, तुम्ही अचानक जनरल नॉलेजचं पुस्तक वाचून परीक्षेचा पेपर देऊ शकत नाही. वर्षभर तयारी करायला लागते. त्याचा प्रत्यंतर या निवडणुकात येईल. आणि तुम्ही जो आघाडीचा विषय म्हणलात किंवा युतीचा, तर मुंबई किंवा मोठ्या शहरांपुरते अलायन्स होईल. बाकी ठिकाणी स्थानिक गरजेनुसार केलं जाईल, काय त्या शहरांच्या गरजेनुसार केलं जाईल असं मला वाटतं. निश्चितपणे आपण तोच विषय मुंबईच्या संदर्भातच आणि राज्याच्या संदर्भामध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काँग्रेसला ते बरोबर आले नकोय म्हणून त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. आताच्या घडीला शरद पवारांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे. ठाकरेंच्या बरोबर जायचं, म्हणजे ठाकरे बंधूंच्या बरोबर जायचं की काँग्रेसच्या बरोबर आघाडी करून लढायचं, अद्याप त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. एकीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार एकत्र लढणार नाहीत हे त्यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे. मग आता अजित पवारांना बरोबर घेऊन लढायचं का मग काँग्रेसच्या बरोबर जाऊन लढायचं, हा देखील प्रश्न शरद पवारांच्या समोर, पक्षासमोर पडलेला आहे. हे सगळं चालू असताना शरद पवारांचा तेल लावलेला पैलवानाचा प्रश्न म्हणतो, प्रत्यक्षात ते निर्णय घेऊ शकत नाहीयेत किंवा त्यांचा हा मुत्सुद्दीपणा आहे किंवा त्यांचा हा चाणाक्षपणा आहे, अशा पद्धतीने पण देखील काही म्हटलं जातं. तर नेमकं काय आहे? म्हणजे शरद पवार निर्णय घेऊ शकत नाहीयेत, सुप्रिया सुळेंवरती निर्णय सोपवला पण त्या घेऊ शकत नाहीये, की त्यांची आत्ताच्या घडीला ताकदच नाही, त्यामुळे त्यांना काय निर्णयाची परिस्थिती त्यांची शिल्लक राहिली नाही, काय म्हणता येईल? ताकद कमी झाली हे सत्य आहे, पण त्याचबरोबर राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांना कुठेतरी असं वाटतं की भाजप बरोबर जावं, म्हणजे अजित पवारांबरोबर जावं, सत्तेत सहभाग घ्यावा असं वाटतंय कुठेतरी. त्यामुळे लढाईची तयारी नाही. पण तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या पातळीवर त्या पक्षाची स्वतःची जी पश्चिम महाराष्ट्रातली ताकद आहे, आणखीन कोकणात आहे, काही ठिकाणी विदर्भात आहे, मराठवाड्यात काही ठिकाणी आहे. तर हे जर सगळं लक्षात घेतलं तर शरद पवार हे मुत्सद्दी नेते आहेत का? आहेत, पण त्यांच्या वयामुळे, त्यांच्या आजारपणामुळे त्यांच्या फिरण्याला काही प्रमाणात मर्यादा आल्या.
त्यांचं बोललेलं तितकं प्रभावी भाषण पूर्वी जे होतं स्थानिक इक्वेशन भाषणात मांडून इलेक्शन फिरवण्याचं, ते कसं आज नाही दिसणार आहे. म्हणून ते तितकेसे ऍक्टिव्ह दिसत नाहीत. पण ह्या सगळ्यांची जाण त्यांना 60 वर्ष राजकारणाची आहेत ना महाराष्ट्राच्या, तेव्हा त्यांच्या इतका माहिती असलेला नेता नाहीये. त्यामुळे जिथे अजित पवार आणि भाजप एकत्र नाही जाणार, तिथे शरद पवार अजित पवार एकत्र येतील आणि काँग्रेसही त्यांना मदत करेल भाजपला हरवणं, हे मी सांगतो. दुसरीकडे शरद पवार अजित पवार ऑफिशियली एकत्र येणंही काही ठिकाणी होईल. काही ठिकाणी अजित पवार आणि काँग्रेस पण एकत्र येतील ऑफिशियली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे काही ठिकाणी आले तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण काही पॉकेट्समध्ये ती गरज असेल. त्यामुळे असं नाही होणार की आणि कुणी कोणाबरोबर जाऊ शकते. पूर्वी म्हणालो तसं भाजप आणि काँग्रेस एकत्र येणार नाही, बाकीचे सगळे पर्याय खुले आहे आणि ते वेगवेगळ्या पातळीवर दिसतील. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता आहे म्हणून ते अजित पवारांना घ्यायला तयार नाही. तिथे घमासान लढाई होईल का, तो होऊ शकते. तिथे महेश लांडगे असतील, पूर्वी लक्ष्मण जगताप होते, हे लोक फोडले, अपक्ष होते आणि नंतर भाजपकडे आले म्हणून भाजप स्ट्रॉंग झाली. नाही तर भाजपचा पिंपरी चिंचवड काही तसा बेस नव्हता. मावळचा आमदार वगळला पुणे जिल्ह्यात. त्यामुळे हळूहळू जसं संग्राम थोपटे भाजपकडे आले, अशोक चव्हाण भाजपकडे आले. त्यामुळे आत्ताची बदललेली रजनी सातवांची सून देखील राजीव सातवांची बायको, यांचा मुलगा राजीव सातवांची बायको प्रज्ञा असतात, त्या आता आल्या भाजपकडे आणि त्या म्हणतात नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करायला आले. पुण्यामध्ये तर खूप मोठं खिंडार पाडले दोन्ही तिन्ही पक्षांना भाजपने. त्यामुळे आता भाजपकडे इन्कमिंग फ्री आहे. तर ते इन्कमिंग फ्री इतकं होईल की भाजपमध्ये बाहेरचे लोक सर्वाधिक होतील आणि भाजपतले मूळ असतील ते 5-10% राहतील की काय. सतरांच्या उजला राहतील. नाही, 17च्या उचलायची लायकी असेल तर 17च्या उचलतील आणि पदावर जायची लायकी असेल तर पदावर जातील. कारण राजकारण हा डार्विनच्या सिद्धांतासारखा बळीतो कातबिळीचा नियम आहे. ताकद नसेल तर नाही राहणार. निश्चितपणे. म्हणजे ही लक्षात ही गोष्ट आली असेल की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, अशा पद्धतीचं. म्हणजे आपण एकत्र आलो तर आम्ही महायुतीचे, आम्ही वेगळे लढलो तर आम्ही स्वतंत्र. म्हणजे तिथे रंग वेगवेगळे दाखवायचे आणि महायुती आल्यानंतर रंग एक दाखवायचा. म्हणजे सगळीकडे रंगायचं आणि पुन्हा रंग माझा वेगळा सांगायचं. अशा पद्धतीची राजकारण्यांची जी काय कला असते, ही कला आत्मसात करणं खरंच कठीण असतं. सर्वसामान्य माणसाला नेहमी या संदर्भामध्ये प्रश्न पडत असतो की नेमका तुमचा रंग तरी कोणता, एकदा सांगा आम्हाला. ते गाणं आहे अवधूत गुप्तेंचं की कोणता झेंडा घेऊ मी हाती, विठ्ठला सांग मला. त्याप्रमाणे विठ्ठलाला खरंच प्रश्न पडतो, विठ्ठल म्हणजे कोण आहे. शेवटी विठ्ठल हा मतदार आहे तसं म्हटलं तर, पण खरं त्या मतदारांना तेवढी किंमत आहे का? येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये तुम्हाला किंमत असणार आहे, मतदाराला किंमत असणार आहे. तुम्ही विठ्ठल असणार आहात, पण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते किती साष्टांग लोटांगण घालतील आणि किती रंग बदलतील आपल्याला आत्ताच्या घडीला माहिती नाहीये. जसजसे रंग बदलत जातील, जसजशा घटना घडत जातील, ज्या घडामोडी घडत जातील, या सगळ्या घडामोडी घेऊन आपण तुमच्या समोर येणार आहोत. त्या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. सध्या आम्ही जे केलेलं विश्लेषण होतं हे तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन जरूर सांगा. आमचा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि आमचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.